नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12. भक्तियोग. संजयकृत 12व्या अध्यायाचा उपसंहार. श्रीकृष्ण स्तुती. ओव्या आहेत 239 ते 247. जे श्रद्धाळू भक्त आपण सांगितलेले धर्मामृत सेवन करतात, असे भक्त आपल्याला अतिशय प्रिय असतात, असं सांगून भगवंतांनी 12व्या अध्यायाचा उपसंहार केला. आता ज्ञानदेव संजयाच्या मुखाने 12व्या अध्यायाचा उपसंहार करत आहेत. त्यात ते श्रीकृष्णांची नानाविध विशेषणांनी स्तुती करत आहेत. ऐसे निज जनानंदे तेने जगदादि कंदे, बोलिले मुकुंदे संजयो म्हणे. आपल्या भक्तांचा जो आनंद आहे व जो जगाचे मूळ कारण आहे, तो मुकुंद याप्रमाणे बोलला, असे संजय धृतराष्ट्राला म्हणाला. राया जो निर्मळू निष्कलंक लोक कृपाळू, शरणागता प्रतिपाळू शरण्युज. हे धृतराष्ट्र राजा, जो श्रीकृष्ण परमात्मा निर्मळ, पूर्ण, लोकांवर कृपा करणारा, शरणागतांचा प्रतिपाळ करणारा व शरण जाण्याला योग्य आहे, जो धर्म कीर्ती धवळू, अगाध दातृत्वे सरळू, अतुळ बळे प्रबळू बळी बंधनू. ज्याची धर्मसंबंधी म्हणजे धर्मरक्षक म्हणून कीर्ती उज्ज्वल आहे, अपार औदार्याने जो वैषम्य भाव रहित आहे, तुलना करता यावयाची नाही अशा पराक्रमाने जो बलाढ्य आहे व जो बळीच्या बंधनात राहिला आहे. पै सुरसहाय्यशीळू लोक लालन लिळू, प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा. देवांचे सहाय्य करणे हा ज्याचा स्वभाव आहे, लोकांचे सांगोपन करणे ही ज्याची लीला आहे, शरण आलेल्यांचा प्रतिपाळ करणे हा ज्याचा खेळ आहे. जो भक्त जन वत्सलू, प्रेमळ जन प्रांजळू, सत्य सेतू सकळू कलानिधी. जो भक्ताविषयी मायाळू आहे व जो प्रेमळ जनांना सोपा आहे, आणि ज्या परमात्म्याकडे जाण्यास सत्य हाच सरळ पूल आहे व जो कलांचा ठेवा आहे. तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा, सांगे येरू दैवाचा ऐक तू असे. तो भक्तांचा सार्वभौम राजा व वैकुंठीचा श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहे व भाग्यवान अर्जुन ऐकत आहे. आता ययावरी निरूपिती परी, संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. आता यानंतर भगवंताचा व्याख्यान करण्याचा प्रकार आहे का, असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला. त्याची रसाळ कथा मराठी या प्रतिपथा, आणि जेला आता अवधारीज. तीच रसाने भरलेली कथा मराठी भाषेच्या रूपांतरात आणली जाईल व ती आपण ऐकावी. ज्ञानदेव म्हणे तुम्ही, संत बोळ गावे ती आम्ही, हे पढविलोजी स्वामी निवृत्ती देवी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाराज, प्रभू निवृत्ती देवानी आम्हाला हे शिकवले आहे की आम्ही तुम्हा संतांची सेवा करावी. भगवंतांनी सांगितलेल्या धर्म्यामृत अशा भक्तियोगाचा भगवंतांनी समारोप केला. त्यानंतर आता ज्ञानदेव आपल्या टीकेचा समारोप संजयाच्या मुखानं करत आहेत. संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की याप्रमाणे श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला. हा संजय धृतराष्ट्राचा संवाद असला तरी इथे धृतराष्ट्र काहीही बोलत नाहीये, त्याची फक्त श्रोत्याची भूमिका आहे. ज्ञानदेवांनी संजयाच्या मुखात श्रीकृष्णांकरता विविध विशेषणं वापरलेली आहेत. पहिलं आहे निज जनानंदे. निजजन अधिक आनंद बरोबर निजजनानंद. निजजनानंद म्हणजे भक्तजन, सर्व भक्तांना आनंदाचा विषय असणारा, म्हणून निजजन म्हणजे भक्तजन, आणि निजजनानंद म्हणजे सर्व भक्तांना आनंदाचा विषय असणारा. श्रीकृष्ण हे भक्तजनांचा आराध्य दैवत, श्रीकृष्णांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणारे असे श्रीकृष्ण प्रत्यक्ष अर्जुनाशी संवाद साधत आहेत, आणि तो ऐकताना भक्तजनांचा आनंद तर उफाळून येणारच. दुसरं विशेषण आहे जगदादि कंदे. जगदादि कंदे म्हणजे जगदाचा आदि कंद. श्रीकृष्ण जगताचे आदि कारण आहेत. या विशेषणावरून ज्ञानदेवांचा श्रीकृष्णांबद्दलचा भाव काय आहे ते दिसून येतं. ज्ञानदेव श्रीकृष्णांना परब्रह्म स्वरूप मानत आहेत, कारण परब्रह्मापासूनच या सृष्टीची उत्पत्ती झाली व श्रीकृष्ण परब्रह्म स्वरूप आहेत.
म्हणून श्रीकृष्णांपासूनच जगताची उत्पत्ती झालेली असून विश्व म्हणजे त्यांची चिद्रूप लीला आहे. ज्ञानदेव श्रीकृष्णांना जगताचे मूळ कारण असं म्हणत आहेत. मुकुंदे, मुकुंद हे श्रीकृष्णांचंच एक नाव आहे. निर्मळ निष्कलंक, ज्यात कलंक शोधूनही सापडणार नाही असा तो निष्कलंक. श्रीकृष्ण परब्रह्म स्वरूप असल्यामुळं त्यांच्यात कलंक कसा असणार? ते शुद्ध आणि पवित्र असेच आहेत. लोककृपाळू, लोकांवर कृपा करणारा तो लोककृपाळू. सर्व लोकांवर त्यांनी आपल्या कृपेचे छत्र धरलेले आहे. शरणागता प्रतिपाळू, शरणागतांचा ते सांभाळ करतात म्हणून त्यांना ज्ञानदेव शरणागता प्रतिपाळू असं म्हणतात. अर्जुन सुद्धा जेव्हा सर्व भावे भगवंतांना शरण गेला त्यांचे शिष्यत्व पत्करलं, तेव्हाच अर्जुनाच्या निमित्तानं सर्व जगालाच ज्ञानामृत मिळालं. शरण्य म्हणजे आश्रयस्थान. प्रत्येक जण आपले आश्रयस्थान शोधत असतो. कोणाचे आई वडील आश्रयस्थान असतात, तर कोणी आपले घर हेच आपले आश्रयस्थान मानतात. पण खरं आश्रयस्थान आहे ते म्हणजे परमात्मा. श्रीकृष्ण परमात्मा स्वरूप असल्यामुळं तेच सर्वांचे आश्रयस्थान आहेत. बाकी ठिकाणी आश्रय मिळाला तरी तो कायमस्वरूपी मिळेल असं नाही. पण श्रीकृष्ण परमात्म्याने जर का आश्रय दिला तर मात्र तो कधीही दूर लोटणार नाही. धर्मकीर्ती धवलू, श्रीकृष्णांची धर्मकीर्ती धवल आहे. धर्म म्हणजे न्याय, नीती, सदाचार. त्यांनी आपलं आयुष्य धर्म संस्थापना करण्यात खर्ची घातलं आहे. वास्तविक त्यांना स्वतःसाठी काहीही मिळवायचं नव्हतं, पण या पृथ्वीवर धर्म नांदावा, दुर्जनांच्या विळख्यातून सर्वसामान्यांना सोडवावं, या एकाच हेतूनं त्यांनी आयुष्यभर झुंज दिली. शेवटी पांडवांचे निमित्त करून कौरवांचाही नायनाट केला व अर्जुनाचे निमित्त करून गीता ग्रंथ सर्व जगालाच दिला. त्यामुळे सर्वांना आजही गीता मार्गदर्शनपर झालेली आहे. अगाध दातृत्वे, त्यांचे दातृत्व अगाध आहे. ते आपल्याला कंस, शिशुपालादी शत्रूंनाही मोक्ष देतात यावरून कळून येतं. अर्जुनांना 11व्या अध्यायात म्हटलेलं आहे की तुझे औदार्य स्वतंत्र, देताना म्हणसी पात्रा पात्र, पै कैवल्य असे पवित्र, वैरी आहे दिधले. सरळू, श्रीकृष्ण रुजू अंतःकरणाचे आहेत. बाह्यतः त्यांनी कितीही लढाया केल्या असल्या तरी कर्तव्य बुद्धीने केलेले आहेत. कंसाचे सहाय्यकारी राक्षस, शिशुपाल वगैरे शत्रुसंबंधीही त्यांनी द्वेष भावना ठेवलेली नाही. अतिबळे प्रबळू, अत्यंत बलशाली असल्यामुळं सर्व शूरवीरात श्रीकृष्ण हेच शूर आहेत. बळीबंधनू, बळीराजाचेही त्यांनी बंधन केले. बळीराजा हा दैत्यराज प्रल्हादाचा नातू व विरोचनाचा पुत्र होता. दैत्यांनी देवांचे राज्य हडप केले होते. इंद्राला पुन्हा त्याचे राज्य मिळवून देण्यासाठी विष्णूंनी बटू रूपात वामनावतार घेतला. एका ब्राह्मण बटूचं रूप घेऊन भगवान विष्णू बळीराजाकडे गेले. आपल्या दारी आलेल्या ब्राह्मण बटूला पाहून बळीराजाने त्याची काय इच्छा आहे ते विचारलं. तेव्हा वामनावतारातील भगवान विष्णूने बळीराजाकडे 3 पावले जमीन मागितली. बळीराजा 3 पावले जमीन द्यायला कबूल झाल्यावर विष्णूने विराट रूप धारण केलं. त्यांनी एका पावलाने संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकली, दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापला व तिसरे पाऊल कुठे ठेवू म्हणून बळीराजाला विचारलं. बळीराजाने तर 3 पावले जमीन द्यायचे कबूल केले होते. आता तिसरं पाऊल ठेवायला जागाच शिल्लक राहिली नाही. तेव्हा बळीनं भगवान विष्णूंच्या पुढं आपलं मस्तकच पुढं केलं व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवण्यास सांगितलं. तेव्हा भगवंतांनी तिसरं पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवलं व त्याला पाताळात पोहोचवलं आणि पाताळाचं राज्य त्याला दिलं. अशा प्रकारे त्यांनी बळीराजाचा बंदोबस्त करून स्वर्गाचं राज्य इंद्राला दिलं. म्हणून ज्ञानदेव त्यांना बळीबंधनू म्हणत आहेत. सुर सहाय्यशीळू, सुर म्हणजे देव. भगवान श्रीकृष्ण हे देवांचा सहाय्य करता कैवारी आहेत. त्यांनी दानवांपासून पृथ्वीचं संरक्षण करण्याकरता वेळोवेळी अवतार घेतलेला आहे. लोक लालन लीळू, भगवान श्रीकृष्ण लीलेने म्हणजे सहजच त्रैलोक्याचे लालन करतात. प्रणत प्रतिपाळू, शरण आलेल्यांचा प्रतिपाळ करणारे आहेत. भक्तजन वत्सलू, श्रीकृष्ण हे भक्तजनांवर प्रेम करणारे आहेत. प्रेमळा जन प्रांजळू, श्रीकृष्ण भक्तजनांवर आईप्रमाणे प्रेम करणारे आहेत. सत्यसेतू, परस्परांचा नाश करणाऱ्या अनेक पदार्थांनी भरलेल्या जगताचा नाश होऊ न देता भगवंतांनी
आपल्या सत्य स्वरूपानं जगताला धारण केलेलं आहे. म्हणून त्यांना ज्ञानदेवानी सत्य सेतू असं म्हटलेलं आहे, असं बाबाजी पंडित म्हणतात. सेतू या शब्दाचा एक अर्थ पूल असाही आहे. सत्य स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी भगवंत एखाद्या पुलाचं काम करतात. भवसागर आपल्या बाहूंनी ओलांडून जाणं शक्य नाही, पण भगवंत रूपी पूल असल्यामुळं भक्तजनांना आपल्या सत्य स्वरूपापर्यंत पोहोचणं सुलभ झालेलं आहे. कलानिधी श्रीकृष्ण सर्व कलांचे निधान आहेत. तो श्रीकृष्ण वैकुंठीचा. वैकुंठ हे स्थान श्रीकृष्णांच्या मालकीचे आहे, त्यामुळे ते वैकुंठाचे स्वामी आहेत. चक्रवर्ती निजांचा. निजांचा म्हणजे भक्तांचा. ते भक्तांचे चक्रवर्ती स्वामी आहेत. अशा 21 विशेषणांमधून ज्ञानदेवांनी श्रीकृष्णाविषयीचा आपला भाव प्रकट केलेला आहे. ही सर्व विशेषणे संजयाच्या मुखी घालून त्यांनी संजयाचा धृतराष्ट्राशी एकतर्फी संवाद रंगवलेला आहे. त्यामुळे गीतेची संवादशीलताही टिकून राहिलेली आहे. त्यांनी शेवटी श्रोत्यांशी संवाद साधलेला आहे. ज्ञानदेव श्रोत्यांना सांगतात की श्रीकृष्ण सांगत असलेली कथा आपण सर्वसामान्य लोकांना कळावी म्हणून मराठी भाषेत सांगत आहोत. आणि निवृत्तीनाथांचीच आज्ञा आहे की या वाग्यज्ञाने ज्ञानदेवांनी संत सज्जनांची सेवा करावी, असं म्हणून त्यांनी आपल्याकडे नम्रपणाही घेतलेला आहे. इथं 12वा अध्याय समाप्त झाला. 13वा अध्याय पाहण्याआधी आपण आता नेहमीप्रमाणे गीतेच्या व ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचं समालोचन पाहणार आहोत. इति भावार्थ दीपिकायां 12ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.